नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी न्यूजमध्ये। खरं तर आज पुणे जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचा परिणाम असा झाला की पुण्यातले जे काही नाले आहेत, नद्या आहेत, त्या मुसळधार बनून वाहत आहेत आणि त्यामुळं आज सध्या मी पुणे शहरातली जी काही महत्त्वाची नदी आहे हे सगळं दाखवायच्या आधी इकडं दाखवा। आधी मेट्रो बघा, बंड गार्डन बंधाऱ्याजवळ आहे आम्ही आणि खरं तर पुण्याची जी काही वाहतूक आहे, जे काही टू व्हीलरवर फिरणारी माणसं आहेत, त्यांना या पावसाचा नाहक त्रास सहन करायला लागतो। त्यामुळे आज रस्त्यावर बहुतांश फोर व्हीलर आणि मेट्रोन लोक जात आहेत। तर सध्या मी बंड गार्डन बंधारा जो आहे मुठा नदीवरचा, त्या ठिकाणी उभा आहे आणि खरं तर रोज सकाळी तुम्हाला समाधान काळे सर उजनीचे अपडेट देत असतात आणि त्यामध्ये सातत्यानं उल्लेख असतो की बंड गार्डनचा विसर्ग, बंड गार्डनचा विसर्ग। तो बंड गार्डनचा विसर्ग म्हणजे या पुलामधून जो काय पाणी खाली जातंय वाहून उजनी धरणाकडे, तिथलं जे काय पाणी आहे त्याचा विसर्ग। आणि आज 11 वाजता हा जो काय विसर्ग आहे तो विसर्ग जवळजवळ 1,05,000 पर्यंत हे जे काय पाणी आहे ते सगळं वाहून खाली जातं आणि ह्या बंधाऱ्यामध्ये येणारं जे काय पाणी आहे ते खडकवासला धरण असेल किंवा जे काही पुण्यामधले जे काही नाले आहेत त्यातलं जे काही वाहून येणारं पाणी आहे ते सगळं त्या मुठा नदीमध्ये येतं आहे आणि त्या सगळ्या पाण्याचं जे काही मोजमाप आहे त्या बंड गार्डन बंधाऱ्यामध्ये केलं जातं आणि इथला जो काही सध्याचा विसर्ग आहे, जे पाणी आहे ते 1,05,000 क्युसेकनं इथून खाली जातंय। त्यामुळे आता उजनीची जी काही पाणी पातळी आहे ती झपाट्यानं वाढणार आहे, कारण इंद्रायणी नदी असेल किंवा पवना नदी असेल, या नद्यांमधलं पाणी जे आहे ते उजनी धरणामध्ये मिसळतंय आणि आता हे खडकवासल्यावरून येणारं आणि हे बंड गार्डनचं जर पाण्याचा आपण विचार केला तर 1,05,000 असा जर अंदाज केला तर आज रात्रीपर्यंत दौंड म्हणून उजनीमध्ये जवळजवळ 1,20,000 पर्यंत विसर्ग जो आहे तो मिसळेल, अशा पद्धतीची जी काय आहे ती शक्यता आहे। आणि खरं तर आता पुण्यामध्ये आहे मुसळधार पाऊस सुरू आहे। खरं तर काल सकाळी आम्ही पुण्यामध्ये आलो होतो, कालच्यापासून आतापर्यंत न थांबता हा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पुण्यातलं जे काही जनजीवन सुद्धा आहे ते विस्कळीत झालेलं आहे। हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि प्रशासनाकडून सुद्धा आता पुण्यातल्या लोकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आले। मात्र आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे की इथला दौंड बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो 1,05,000 वर गेलेला आहे आणि याचा जो फायदा आहे तो निश्चितपणानं आपल्या सोलापूरची वरदायी असलेल्या उजनीला होणार आहे। सूर्यासोबत मी गणेश याकवडे, मराठी न्यूज, पुणे।